जिल्हा परिषद शाळा मातीनं लाल. विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना गेल्या 2 वर्षांपासून या लाल मातीचा मोठ्या प्रमाणात त्रास. तर शाळेतील लाल मातीच्या प्रश्नावर मनसेनं ग्रामपंचायतमध्ये ओतलीये लाल माती. गडचिरोली जिल्ह्यातील 2 पूल कोसळलेत तर 1 पूल खिळखिळा झालाय. ही चौकशी निष्पक्ष करा अशी मागणी आझाद समाज पक्षाने केली आहे. जरांगेंच्या आंदोलनासाठी धाराशिवमधून 5,000 रिक्षांची रॅली. आंदोलनासाठी मराठा बांधवांची धाराशिवमध्ये बैठक. उपमुख्यमंत्री शिंदेंचा व्हिडिओ कॉलद्वारे नेपाळमधील महाराष्ट्रातील पर्यटकांशी संवाद. युवासेनेचे राहुल कनाल आणि शिवसैनिक मदतीसाठी नेपाळला रवाना. अमरावतीला 25 नवीन एसटी बसेस. रवी राणांकडून नवीन बसेसचा शुभारंभ. रिक्षा टॅक्सी चालकांना मराठीसाठी 1 वर्षाची मुदतवाढ. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून मुदतवाढ. 1 वर्षाच्या मुदतवाढीवरून शिवसेनेत नाराजी. सूत्रांची माहिती. माणगाव बायपास पूर्ततेसाठी नवी डेडलाईन. बायपास पूर्ण होण्यास फेब्रुवारी उजाडणार. रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांची माहिती आहे. गणेशोत्सव 2026 करता कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी टोल माफी लवकरात लवकर जाहीर करावी अशी मागणी आमदार अजय चौधरी यांनी केलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे. परागुंडेंच्या धमकीनंतर खासदार डॉक्टर अनिल बोंडेंच्या अमरावतीतल्या घराच्या सुरक्षा व्यवस्थेचा पोलिसांकडून आढावा. ठाकरे सेनेकडून आंदोलनाचा इशारा. साखर दरवाढीचा शेतकऱ्यांना फायदा नाही. शेतकरी संघटना सरकारच्या लाचार झाल्यात. जेनझींनी शेतात उतरून बंड केलं पाहिजे. शेतीमित्र अशोकराव थोरातांचं आवाहन. सांगलीच्या जत तालुक्यात पाण्याची भीषण टंचाई. पाणी द्या अन्यथा रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांचा प्रशासनाला इशारा आहे. अलिबाग जिल्हा रुग्णालयाच्या दुरावस्थेवरून शेकाप आक्रमक. चित्रलेखा पाटील यांनी काढले व्यवस्थेची वाभाडी. कोल्हापुरात आगामी सणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचं पथसंचलन. संचलनामध्ये दंगल नियंत्रण पथकासह करवीर पोलीस ठाण्याचे 22 आमदार. नाशिकच्या कळवणमध्ये बिबट्या जेरबंद. नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. वाशिमच्या मंगळूरच्या मुख्य महामार्गावर मोकाट जनावरांसाठी या वाहतुकीला अडथळा. अपघाताचा धोका वाढलाय. कोल्हापूर शहरातील रस्ते 10 सप्टेंबरपर्यंत दुरुस्त करा अन्यथा कारवाई करू. आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांचा ठेकेदारांना इशारा. वाशिममध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महावितरणाचं गणेश मंडळांना वीज चोरी न करण्याचं आवाहन. चुकीच्या वायरिंगमुळे शॉर्टसर्किट किंवा आग लागण्याचा धोका आहे. वाशिमच्या शेलू बाजारच्या कारंजा रोडवर कचऱ्याचे ढीग. महामार्गालगत अस्वच्छतेमुळे नागरिक त्रस्त. अमरावतीच्या कठोरा नाका परिसरात कारचा अपघात. आरोग्य भारती मेडिकलमध्ये अनियंत्रित कार शिरलीय. चालकाचे नियंत्रण सुटल्यानं अपघात. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. बेलाच्या पानावर अवतरले शंभू महादेव. कऱ्हाडचे कलाकार शेतीमित्र संदीप डाकवे यांची अनोखी शिवभक्ती. शहाद्यात आदिवासी वसतिगृहातील पाणी प्रश्न पेटला. पाण्यासाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन. शहाद्यात वसतिगृहातील मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर. नागपूर शहरात बंजारा समाजाचा तीज रोपण उत्सव कार्यक्रम उत्साहात पार. पद्मावती नगर येथील तांड्याचे नायक प्राध्यापक डीबी चव्हाण यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडलाय. जुहू बीचवरील कचरा कोळीवाड्याच्या दिशेनं जमा. कोळीवाडा परिसरातील कोळी बांधवांचा आरोप. कोळीवाडा परिसरात लोकशाही मराठीचा रिअलिटी चेक. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सरकारकडून राज्यभर जनजागृती केली जाणार. यासाठी तब्बल 14,82,36,160 रुपयांच्या प्रसिद्धी माध्यम आराखड्यास प्रशासकीय मान्यता. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालय अग्निकांड प्रकरण. नवजात शिशु कक्षाला सील. फॉरेन्सिक विभागाकडून स्पॉट पंचनामा. पावसाळ्यातही पाणी टंचाई. पैठण तालुक्यात 46,000 नागरिक तहानलेले. पैठण तालुक्यात पाणी टंचाईचे संकट. खासगी टँकरने भागवली जाते तहान. धुळे एफडीएची भेसळयुक्त आणि प्रतिबंधित अन्न पदार्थांविरोधात कारवाई. 1,16,33,418 रुपयांचा अवैध साठा जप्त. वाशिममध्ये पावसाची दडी कायम. सिंचनाची सोय असलेले शेतकरी तुषार सिंचनाकडे वळलेत. मोठी दांडी मारल्यानंतर मुंबईच्या काही भागांमध्ये पाऊस पुन्हा सक्रिय. खार, जुहू, बांद्रा, माहीम, माटुंगा, परळ
चिंचपोकळी लालबाग या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह जोरदार पाऊस. रक्षाबंधनानिमित्तानं माऊलीच्या चरणी सलग 4थ्या वर्षी 2 तोळ सोन्याची राखी अर्पण. वाघोलीतील गाडे कुटुंबियांकडून राखी अर्पण. भिवंडीतील विद्यार्थिनींची भिवंडी शहर पोलीस ठाण्यात रक्षाबंधन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राखी बांधली आहे. ठाकरे सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी उद्धव ठाकरेंना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्यात. राखी बांधतानाचा अंधारेंनी फोटो पोस्ट केलाय. राखीच्या धाग्याने खाकीशी जोडले बहिणीचे नाते. बदलापूरमधील महिलांनी पोलिसांना राखी बांधत रक्षाबंधन साजरा केला. बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात रक्षाबंधन साजरा. रक्षाबंधनानिमित्त खासदार सुप्रिया सुळेंची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट. तुझ्या नसण्यानं निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणारी नाही. तू जिथं असशील तिथून तुझं प्रेम आणि आशीर्वाद असेच सदैव पाठीशी राहू दे, अशी पोस्ट. रक्षाबंधनावर महागाईची सावली. साखर महागल्याने मिठाईचे दर वाढलेत. बाजार सजले, पण साखर मिठाईच्या वाढत्या दराने सर्वसामान्यांचे बजेट बिघडलंय. वाशिम जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात अचानक मोठी घसरण. शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. धुळ्यात 15 दिवसांपासून पावसाची दडी. कापूस पिकावर मिलीबग रोगाचा प्रादुर्भाव. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.